नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तलाठी पदभरतीबद्दल तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, तुमची अंतिम ॲन्सर की जी असते म्हणजे फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तुमच्या लॉग इन आय डीमध्ये मित्रांनो तुमचे फायनल ॲन्सर कीज तुम्हाला दिसणार आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटले पहा, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती जी सन 2023 बाबत तलाठी भरती परीक्षा उत्तर तालिकेसंबंधी प्राप्त आक्षेपांबाबत. तर मित्रांनो, जे आक्षेप घेतले होते तुम्ही म्हणजे तुमची पहिली रिस्पॉन्स शीट जी प्रसिद्ध झाली होती त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे आक्षेप असतील म्हणजे प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे त्याबद्दल. तर त्यांनी तुम्ही जे आक्षेप घेतलेले होते मित्रांनो त्याचं काम आता संपलेलं आहे आणि पुढची काय प्रोसेस असणार आहे, तुमचा फायनल रिझल्ट कधी लागणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा व शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, तलाठी भरती 2023 परीक्षा तुमची 14/9/2023 या कालावधीमध्ये 3 सत्रामध्ये TCS कंपनीमार्फत राबवली होती. तर उमेदवारांना प्रश्न उत्तर सूची संदर्भात काही आक्षेप हरकती असल्यास ते नोंदवण्यासाठी तुम्हाला एक मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने तुम्ही हरकती नोंदवल्या होत्या मित्रांनो आणि TCS कंपनीकडून ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्यातील एकूण 2831 प्रश्नांसाठी मित्रांनो 16,205 आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आलेले आहेत. तर 16,000पेक्षा जास्त आक्षेप नोंदवले होते पहा आणि सदर आक्षेपांपैकी एकूण 146 प्रश्नांसाठी 9,072 आक्षेप TCS कंपनीने वैध देखील ठरवलेत मित्रांनो. म्हणजे सदर आक्षेपांबाबत केलेली कार्यवाहीची माहिती आता खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यामध्ये योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे. कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. तर मित्रांनो, या आक्षेपानुसार आता तुम्हाला किती मार्क्स पडलेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना माहिती होईल. तर बघा, ज्या उमेदवारांनी आक्षेप घेण्यात आलेले होते जवळपास 9,000पेक्षा जास्त जणांचे आक्षेप जे आहेत ते वैध ठरवण्यात आलेले आहेत. त्यांना अवॉर्डेड मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत 146 प्रश्नांसाठी. तर हे आक्षेप घेतलेले तुमचे मार्क्स वाढलेले असतील मित्रांनो. परंतु या ठिकाणी आता पुढची प्रोसेस काय होणार आहे, ऑब्जेक्शन अपार्ट फ्रॉम द अबोव लिस्टेड आर फाउंड टू बी इनव्हॅलिड ऑब्जेक्शन्स. तर हे जे आहे मित्रांनो आता ऑब्जेक्शनची लिस्ट आहे मित्रांनो. याच्यामध्ये काही इनव्हॅलिड देखील आहेत त्याची देखील सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमचं जे प्रोफाईल आहे TCSचं ते लॉग इन करून तुमची मित्रांनो फायनल जी रिस्पॉन्स शीट आहे तुम्हाला चेक करायची. आता त्यानुसार मग तुमचे ते मार्क्स झाले. परंतु याच्यानंतर आता मित्रांनो आता पुढची प्रोसेस असणार आहे ती की तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो. त्यानंतर मग तुमचं फायनल रिझल्ट फायनल सिलेक्शन जे आहे ते मित्रांनो होईल. म्हणजे तुमचे ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याची या ठिकाणी फायनल लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल. फायनल मार्क्स अंतिम तुमची ॲन्सर की अंतिम मार्क्स जे असतील तुमचे अजून एकदा प्रसिद्ध केले जातील आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्त्या दिले जातील. तर ही प्रोसेस मित्रांनो आता पुढची असणार आहे. नॉर्मलायझेशन, फायनल तुमचं या ठिकाणी लिस्ट लावली जाईल सिलेक्टेड लोकांची, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर तुमची नियुक्ती आदेश. तर ही प्रोसेस चालू राहणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये थोडासा वेळ अजून लागेल. जसे जसे याबद्दल अपडेट येत राहतील तसे तुमच्यापर्यंत मित्रांनो शेअर केले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. आक्षेपांबद्दलची पूर्ण कार्यवाही झालेली आहे. इथून पुढची प्रोसेस जी असणार आहे तुमची आता फायनल एकदम असणार आहे मित्रांनो. नॉर्मलायझेशन झालं की तुमचं फायनल या ठिकाणी सिलेक्शन ज्या लोकांचं झालेलं आहे किती मार्क्स पडले त्यानुसार फायनल तुमची या ठिकाणी काय केली जाईल, यादी मार्क्सची लावली जाईल मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले सध्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो TCS 79 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो TCSने घेतलेले ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे त्याचा समावेश त्यांनी केलेला आहे. कारण की सध्या TCS जी तुमची परीक्षा घेते ज्याच्यामध्ये मित्रांनो सध्याची सरळ सेवेची तुमची WRD असेल, PWD असेल, ZP असेल, आरोग्य भरती असेल, त्यानंतर महानगरपालिका भरती असेल, येणारी आदिवासी विकास विभाग, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, यासाठी मित्रांनो TCSच्या मागच्या प्रश्नपत्रिकांमधून मागच्या एक्झाम्समधून बरेचसे प्रश्नांची पुनरावृत्ती होते मित्रांनो. रिपीट होत आहेत प्रश्न, त्याचबरोबर रिपीट पॅटर्न होतोय. त्यामुळे तुम्हाला मागचा जो TCSचा प्रश्नसंच आहे तो अभ्यासासाठी पाहिजे असेल तर स्मार्ट स्टडीने त्यामध्ये 7,040 प्लस प्रश्न मित्रांनो दिलेले आहेत. ज्यामध्ये वन विभाग असेल, सहकार विभाग असेल, लेखपाल पदभरती असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाची भरती असेल, PCMCची भरती असेल, यामधून विविध प्रश्न त्यांनी घेतलेले आहेत मित्रांनो. तर हा प्रश्नसंच प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेला आहे. त्याचबरोबर इतरही प्रश्नसंच त्यांचे आलेले
आलेले आहेत, जसं की इंग्रजी व मराठीमध्ये काय प्रश्न आले होते TCS IBPS मार्फत. त्याच्यावरती तुम्हाला पाहायचे असेल तर TCS इंग्रजी व मराठी प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित टॉपिक वाईज तुम्हाला जवळपास 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. त्यानंतर TCSचा लेटेस्ट प्रश्नपत्रिका संच जो तलाठी पदभरती झाली सध्या त्याच्यामधील जे प्रश्न आलेले होते तेही त्यांनी समावेश केलेले आहेत 57 प्रश्नपत्रिका संचमध्ये. त्याचबरोबर चालू घडामोडीचा त्यांचा 81 सराव प्रश्नसंच आलेला आहे, जो की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. सर ही सर्व पुस्तकं मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील कुठल्याही बुक स्टोअरमध्ये ऑनलाईन ऑफलाईन सर्व ठिकाणी भेटून जातील. सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला उपयोगी आहेत.